तर फायनली आम्हाला 2 BHK हाऊस जे आमच्या मनासारखं आम्हाला पाहिजे होतं तर ते भेटलेलं आहे. आणि आज आहे 30 नोव्हेंबर आणि आम्ही ह्या घरामध्ये 2 सप्टेंबर रोजी आलेलो आहे. परंतु इथे थोडी अडचण होती, ती तुम्हाला सांगितलं. आपला स्टुडिओ सेटअप वगैरे इथे ॲडजस्ट होणं अशक्य होतं आणि त्या कारणास्तव आम्ही हा रूम खाली करतो आणि पाहूया. तरी सर्व आमची तयारी चालू आहे आणि लवकरच मी हा रूम आता सोडणार आहोत या 2 दिवसामध्ये, शक्यतोवर आज किंवा उद्या परवा. आणि यासाठी आई पण इकडे तयारी करते आणि दुसरं मी पण इकडे तयारी करतो. मी पण आपला जो सेटअप वगैरे कामं होतं मग या ठिकाणी त्याला आहे बॉक्स. तर 90% जो सामान आहे तर तो आम्ही एक ठिकाणी गोळा करून ठेवलेला आहे. तर सर्व सामान वगैरे आम्ही पॅक केलेलं आहे आणि आपले भैयाभाऊ जे मी तुम्हाला दाखवणार वेळ आल्यावर, जे खानदेशातलं सर्वात मोठं प्रोडक्शन GP प्रोडक्शन गोकुळ पाटील यांचे भाचे आहेत आणि काही कारभार आपले ते भैयाभाऊ सांभाळतात. मग आज त्यांची ऑर्डर होती. मंडळी भैयाभाऊ आपल्याच गावाचं आहे आणि मामाचा मुलगा लागतो. तसेच बाकी मित्रपरिवार जो आपल्या गावाचा आहे, परंतु दिवसा त्यांच्याकडे वेळ नसतो. ते फुल टाईम आणि लग्नाचा सीजन फुल टाईम ऑर्डर असते, त्यामुळे ते रात्री 12, 1, 2, 3, 4, 5 या कालावधीत कधीही येऊ शकता. तेवढ्यात आम्ही जेवण करून रेडी राहतो. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हे आहेत आपले भैयाभाऊ आणि आहे आकाश जो आपल्याच गावाचा आहे. आणि रात्रीचे आता 11:15 झालेले आहेत आणि सामान शिफ्टिंग करण्याचं काम मी आता करतो आहे. मशीन आहे पुढच्या. हां मग आपली जी पण ते आई याच्यात म्हणतात येतं टाकली साईडला इथलं जण नको लिरू एकच वानाले ना हाल नको पहिलेच तर केलं होते ना आई यात बरोबर. पूर्ण रूम आता खाली झाली पाहिजे. पूर्ण सामान आम्ही गाडीमध्ये टाकलेलं आहे. फक्त आपलं आरो राहिलेलं आहे. आमचं संपूर्ण रूम खाली झालेला आहे. एकदम चेक करून बघ म्हणजे कसं आहे, तर एकदम मस्त सुट्टी असेल. आता बसं राहतो नाही हेच सांगतो बोलले मग मला बसू घेतो मी जसं ती म्हणते ते मनाई करता येवा ना. वर येऊला 2 रूम येत हा 10 पडीतच. खिडकी
जाऊ दे जाऊ दे. तर त्या रूममधून आम्ही आता सक्सेसफुली या रूममध्ये शिफ्ट झालेलो आहे आणि पूर्ण पसारा तुम्ही पाहून येता. पूर्ण सामान आहे तर तो पॅक आहे आणि याला आता 4-5 दिवस लागतील. हळूहळू जे आवश्यक असेल जे गरजेचं असेल ते हळूहळू काढू. आणि आता रात्रीचे 12 वाजलेले आहे. मी पूर्ण थकलेलो आहे. जडकाम करणं खूप दिवसापासून बंद झालेलं आहे, त्यामुळे आज हालत खराब, गोळी घ्यावी लागली. तर चला, गुड नाईट. भेटत राहतो अशा व्हिडिओमध्ये.